नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे कारण नागपंचमी दिवशी थेट तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। या संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत ही माहिती दिलेली आहे। मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। आता पीक विमा नेमका कोणता मिळणार आहे, रक्कम तुमच्या खात्यावर कशा प्रकारे वर्ग केली जाणार आहे, रक्कम एकरी तुमच्या खात्यावरती किती येणार आहे, कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा दिला जाणार आहे, संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि शेतकऱ्यांना नागपंचमी पावली असं म्हणायला काही हरकत नाही, कारण थेट तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत। संपूर्ण संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी 75% रक्कम कधी मिळणार याची वाट तर बघतच होते, मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना 1 रुपयाही पीक विमा जमा झाला नाही। अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी आनंदाची बातमी आहे, कारण शेतकरी बांधवांनो, नागपंचमी दिवशी ज्या शेतकऱ्यांना याआधी 25% अग्रिम म्हणजेच पीक विमा मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांना थेट 75% अग्रिम देण्यात येणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत 1ही रुपया जमा झालेला नाही आहे, अशा शेतकऱ्यांना थेट या ठिकाणी 100% पीक विमा जमा करण्यात येणार आहे। आता कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा मंजूर केला आहे ते बघूया। तर मित्रांनो, खरीपातील सर्व पिकांना हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। फक्त या ठिकाणी 2 गोष्टी सोडताय, त्याच्यामध्ये मका, फक्त या पिकाला या ठिकाणी पीक विमा मंजूर केलेला नाही आहे। बाकी तुमचं सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, या पिकांना हा पीक विमा मंजूर केला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऐन नागपंचमी दिवशी सकाळी 10 ते 10:30 वाजल्यापासून ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल, असं GR मध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा। धन्यवाद।